प्रधानजीसाठी सांगावा आहे. कुणाचा? देवींचा. तुम्हासनी बोलावलं आहे. या तुम्ही. देवा, श्री म्हाळसा देवींच्या मनात काय चालले आहे सांगता येत नाही. प्रधानजी, बंधू आहात तुम्ही म्हाळसेचे, तेव्हा म्हाळसा तुमच्यावर काहीतरी दायित्व सोपवणार आहे असं दिसतंय. एकीकडे अजामिळला हे समजले आहे की बाणाईकडे एक दिव्य वस्तू आहे आणि इथे श्री म्हाळसा देवींना बाणाईकडे एखादी वस्तू असल्याचाच संशय आला आहे. ह्या दोन गोष्टींचा एकमेकांशी काहीतरी संबंध असला पाहिजे. पण ह्या गुंतागुंतीमध्ये तुम्ही मात्र काहीतरी मार्ग काढाल ह्याची मला खात्री आहे. परंतु देवा, हे वाटतं तितकं सोपं नव्हे. भेटून तर या. बर, येतो. प्रधानजी, तुम्ही कशात अडकणार नाही ना हे पहा. मला जी शंका वाटते आहे त्याप्रमाणे त्या बानूकडे असे काहीतरी दिव्य स्वरूपात आहे ज्यामुळे तिला जेजुरीतले सगळे दिसते. यांनी तर सांगितले आहे की असे काही त्यांनी तिला दिले नाही आणि हे असत्य नाही बोलणार. पण त्यांना ठाऊक असेल की असे काय माध्यम आहे. या कामासाठी गुप्तचराऐवजी प्रधानजींचे साह्य घ्यावे लागेल. बंधू म्हणून हे दायित्व त्यांच्यावर सोपवणे जास्त योग्य राहील. देवी, बंधू यावे. आसन ग्रहण करावे. नाही, राहू द्या. आपला संदेश आला म्हणून आलो. तुम्ही मला माझ्या एका कार्यासाठी सहाय्य कराल? आपण आज्ञा करावी देवी. पहा, तुम्ही धर्मसंकटात पडू शकता. जर धर्म संकट उभं राहिलं तर आपली आज्ञा प्रमाण असेल. ऐकून आनंद झाला. मला सांगा, बानूकडे अशी कोणती वस्तू आहे किंवा असे कोणते माध्यम आहे ज्याने इथे काय घडते हे तिला दिसते किंवा ऐकू येते? देवी, ते माध्यम किंवा वस्तू मी पाहिलेली नाही. बर, मग हे मला कसं कळू शकेल? गुप्तहेरांकडून. बंधू, हे तर मीही करू शकेन, पण हे दायित्व तुम्ही घ्यावे. तुम्ही कसला एवढा विचार करता आहात? काही नाही देवी, तुम्हाला लवकरच कळेल की बाणाईकडे कोणती वस्तू आहे ते. उत्तम. मला जर हे लवकर कळले तर पुढे काय करायचे हे मी ठरवू शकेन. बंधू, बर, मी येतो. बंधू, माझी आणखीन एक इच्छा आहे. याविषयी तुम्ही श्री खंडेरायांना सांगू नये. देवी, हे कार्य मी त्यांच्यापासून लपवून करू? हो, कारण आजवर त्यांनी सांगितलेले अनेक कार्य तुम्ही माझ्यापासून लपवून केले आहेत. मग तुम्ही आता गुप्तता पाळू शकता. आपली इच्छा पूर्ण होईल देवी.
प्रधानजी, म्हाळसेने तुम्हाला बोलवले होते ना? तुम्ही परत मला भेटायला याल म्हणून मी वाट पाहिली, पण नंतर मात्र निघालो. देवींशी बोलताना थोडा अवधी गेला. पण म्हाळसेने तुम्हाला एवढ्या घाईने का बोलवले होते? त्यांचं एक कार्य होतं. काही विशिष्ट कार्य तुमच्यावर सोपवले आहे? हो, त्यांना काही विशिष्ट गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. प्रधानजी, काय झालं? तुम्हाला सांगताना एवढं अवघड का वाटत आहे? नाही देवा, काही नाही. तुमच्याशी बोलताना म्हाळसेकडून काही चुकीचे शब्द आले आहेत का? नाही देवा, काही झालं तरी भगिनी आहेत त्या माझ्या. त्यांना सगळे अधिकार आहेत. होय, तरी पण तुमचा सन्मान मला अधिक महत्वाचा वाटतो. देवा, आपण काळजी करू नये. सगळं काही व्यवस्थित आहे. प्रधानजी, तुमच्याशी बोलताना मला प्रथमच असं जाणवत आहे की तुम्हाला माझ्याशी बोलताना काहीतरी आड येत आहे. नाही, मी तुम्हाला फार प्रश्न नाही विचारणार, कारण तुम्ही जे काही कराल ते हिताचेच असेल असा माझा विश्वास आहे. खरं तर हे सर्व काही ह्या विश्वासाच्या पलीकडचं आहे. माधवा, मी जे काय म्हणतो आहे ते आपल्याला पटत आहे ना? होय देवा. देवा, आज्ञा असावी. मी येऊ. एक महत्वाचे कार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत सहज मार्ग काढणारे प्रधानजी आज विचारात पडलेले दिसले. काहीतरी कारण निश्चितच आहे. माधवा, तुम्ही मला जरी काही सांगितले नाही तरी ते माझ्या ध्यानात आले आहे, पण त्याचे कारण मला अजून कळायचे आहे. म्हाळसा, बरं झालं तुम्हाला इथेच भेटलीस. मी देखील तुम्हाला भेटायलाच येत होते. तू प्रधानजींना बोलून घेतलंस. काही महत्वाचं काम होतं का? ते मी तुम्हाला सांगायलाच हवं का? नाही, तसं काहीच नाही. पण मी प्रधानजींशी काही महत्वाचं बोलत होतो. त्यांच्यावर काही महत्वाचे कार्य सोपवायचे होते मला, पण तू त्यांना बोलवून घेतलंस. प्रधानजी हे केवळ प्रधानजी नाहीत, तर माझे बंधू देखील आहेत. आणि बंधू या नात्याने माझे त्यांच्याकडे एक महत्वाचे कार्य होते. बरं, पण त्यांना काय कार्य सांगितलं? ते मी तुम्हाला सांगणार नाही, आणि तुम्ही मला विचारूही नका. बरं, पण राज्यकारभारासंदर्भात काही होतं का? काही व्यक्तिगत होतं? तुम्ही एवढे अस्वस्थ का होता आहात? नाही, मी अस्वस्थ नाही, पण मला ही काळजी आहे की त्यांचा सन्मान राखला जावा. त्यांच्यावर असं काही कार्य सोपवू नये जेणेकरून ते धर्मसंकटात सापडतील. त्याची मी काळजी घेईन, पण याआधी तुम्ही देखील प्रधानजींवर असे काही कार्य सोपवले आहे जे कार्य तुम्ही त्यांना सांगायला नको होते. म्हाळसा, मी तुला कसं सांगू की ते श्री विष्णू आहेत. कसला विचार करता आहात तुम्ही? तू सांगितलं नाहीस तर मी प्रधानजींना विचारेन. पण ते तुम्हाला सांगतीलच असं तुम्ही गृहीत का धरता आहात? म्हाळसा, असं काही करू नकोस की जेणेकरून लक्ष्मी देवींना ते आवडणार नाही. मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. मी तुम्हाला सांगेन, लवकरच सांगेन.
काही वेळातच किंवा एखाद्या दिवसात मला एक महत्वाची गोष्ट कळणार आहे. तू सांगितलंस तर उत्तम, नाहीतर ते मलाच समजून घ्यावं लागेल. मी येऊ? थांब, मला तुला अजून एक विचारायचे आहे. तुझ्या मनातून तो संशय गेला का? तुम्ही कशाविषयी बोलता आहात? हेच की बानूकडे काहीतरी दिव्य माध्यम आहे ते. मला सत्य जाणून घ्यायचं असतं. माझ्या संसारात मला कोणाचाही हस्तक्षेप नको असतो, एवढंच माझं म्हणणं आहे. पण ते तुम्ही ध्यानात घेत नाही, त्याला मी काय करणार? येते मी. अहो, कुठे होता तुम्ही? सकाळी लवकर बाहेर पडलात आणि त्यानंतर दिसलाच नाहीत. काहीही अन्न ग्रहण न करता बाहेर पडलात? हो, एक कार्य होतं. तुम्हाला काही आणून देऊ का? नाही, काही हवं असलं तर नंतर मी सांगेन तुम्हाला. काही घडलं आहे का? तुम्ही असे गप्प का आहात? नाही देवी, काही नाही. तुम्ही माझ्याशी खोटं देखील बोलायला लागला आहात? देवी, काही महत्वाची कार्य आहेत, ती कशी पार पाडायची ह्याचा विचार करतो आहे, इतकंच. नाही, तुम्ही सांगणार नसाल तरीही मला ते कळू शकतं. परंतु तुम्ही चिंतेत असावं आणि मी पाहत राहावं असं होणार नाही. मी ह्या आधी तुम्हाला जेजुरीत असं कधीही पाहिलं नाही. निश्चितच काहीतरी घडलं आहे. बर, वेळ पडल्यास मला जेजुरी बाहेर जावं लागेल. किती दिवस? फार नाही, परंतु किती ते सांगता येणार नाही. मी तुमच्याशिवाय इथे फार काळ राहणार नाही. देवी, अहो काय हे, ह्या आधी देखील तुम्ही अशा इथे एकट्या राहायला आहात. त्यावेळी गोष्ट वेगळी होती. बर, आपण नंतर बोलू ह्यावर. मी आलोच. नाही, मी नाही जाऊ देणार तुम्हाला. काय झालं आहे ते मला कळायलाच हवं. देवी, अहो काय हे, मी श्री खंडेरायांना विचारून येऊ का? तुम्ही त्यांना काहीही विचारू नका. मी त्यांनाही काही सांगू शकणार नाही. तुम्ही म्हाळसाला भेटून आला आहात का? हो, त्या काही म्हणाल्या का? त्यांना काही शंका होत्या, त्या त्यांनी बोलून दाखवल्या, एवढंच. एवढं मात्र नक्की की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता आहात. मी म्हाळसालाच विचारते. तुम्ही त्यांना असं काहीही विचारणार नाही आहात. का? देवी, प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे असा आग्रह नको. परंतु तुम्ही मला सांगितलं तर त्याने काय होणार आहे? मी आता तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. चिंता नसावी, विश्वास ठेवा.
माझं ऐकशील का? काय? त्यो हळदी कुंकवाचा करंडा ठेवून दे संदुकीत. आता त्यो नाही काढायचा. जे झालं ते झालं बघ. आपल्याला काय करायचंय? हात बसून तत बघायचं. त्यानं काय होणार आहे? ए बा, थोड्यात पाणी नका आण. काय डोक्यात धोंड्याने घातला म्या. वय बा, तुझी इच्छा आहे ना? बर, मी ठेवून देते तो करंडा. पुण्यांदा कवा बी हात नाही लावणार त्याला. देवांचा आवाज ऐकू आला तरी बी नाही. माझं ऐकलंस ना तर सुख नाही मिळणार तुला, पर दुःख होणार नाही बघ. पा नग अशी आस लावून बसू. तुला एकलीला जन्म काढायचा आहे. ते समज ठेवून, नाहीतर मला दे. मी नदीत जाऊन टाकून देतो, नाहीतर पुरून येतो कुठं तरी. वार आपली वस्तू नाही ती. ज्यांची आहे त्यासनी देऊ टाकू. ठीक आहे, हे ठेवून दे. तुझी देवा ना मागू तुझी मी सावली. देवा मला गावाला सारा जग. गोड मान बाबा हीच माझी सेवा. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, माझ्या पायी तू